सिरियलचं शूट चाललं आहे त्याबद्दल थोडी माहिती. आमची सिरियल ही अनाकलनीय नाव आहे त्या सिरियलचं. ही एक सस्पेन्स थ्रिलर स्टोरी आहे आणि त्याची म्हणजे एक स्टोरी आहे, म्हणजे एपिसोडिक सिरियल असते तशी नाही आहे. एक छान कथानक आहे. ज्या कथानकामध्ये एक आपलेपणा आहे, एक थ्रिलर आहे, थोडीशी करमणूक आहे. हे सगळंच ह्या सिरियलमध्ये आहे आणि ह्याला एक छेद देणारी ही सिरियल आहे. म्हणजे त्या सिरियल काही वाईट आहेत असं नाही, त्याहीच खूप छान आहे सिरियल. म्हणजे प्रत्येक चॅनलचा एक पॅटर्न असतो, त्या पॅटर्नमध्ये त्या सिरियल चालतात. पण आमची सिरियल त्याहून वेगळी आहे. आत्ताच्या ज्या सिरियल चालू आहेत त्याच्यामध्ये थ्रिलर सस्पेन्स स्टोरी नाही आहे आणि ह्याच्या सह्याद्री वाहिनीने ही सिरियल आम्हाला करायची संधी दिली. एक वेगळी स्टोरी, वेगळं टेक्निक वापरलेलं आहे आमच्या दिग्दर्शकाने. प्रत्येक सीन हा वेगवेगळ्या ट्रीटमेंटनी शूट केलेला आहे. अगदी तुम्ही बघाल तेव्हा म्हणाल अरे बापरे, हे काय चाललं आहे, हे काय कशा प्रकारे हा सीन घेतला असेल, असं सगळं ते ह्या सिरियलबाबत मी म्हणेन की खरंच समीर भोळे लेखात्रैलोक्य, समीर भोळे आमचे दिग्दर्शक आहेत, लेखात्रैलोक्य लेखिका आहेत. खूप छान सिरियल लिहिली आहे आणि अगदी म्हणजे लोकांना इतकी आवडेल की एक एपिसोड झाल्यानंतर आता दुसऱ्या एपिसोडमध्ये काय आहे असं उत्सुकता वाढवणारी सिरियल आहे. दर गुरुवार शुक्रवारी आमची रात्री 10 वाजता सिरियल ही लागेल. तुम्ही जरूर बघा, तुम्हाला सगळ्यांना निश्चित आवडेल याची मला खात्री आहे. तुम्ही कुठला रोल करताय नेमकं त्याबद्दल? ह्या सिरियलमध्ये मी विश्वनाथ नावाचं कॅरेक्टर करतो आहे, की जे या घरातला मोठा भाऊ आहे आणि एक ते बिंदास कॅरेक्टर आहे. म्हणजे तो कधी कोणाला घाबरत नाही. जे काय ते रोखठोक स्पष्ट बोलणं, डॅशिंग असं की जे ज्याला पटलं तर ते पटलं, नाही पटलं तर नाही पटलं असं स्पष्ट सांगणारं कॅरेक्टर आहे. अगदी त्याचं घरच्यांवर सगळ्यांवर प्रेम आहे, बहिणीवर प्रेम आहे. म्हणजे एक तर सीन इतका छान असा लिहिला होता की एक बहीण आपली आता सोडून जाणार 1-1.5 महिन्यांनी आणि तो एक वाक्य होतं त्याच्यात, पण इतकं वाक्य ते इतकं महत्त्वाचं होतं ना की ते वाक्य बोलताना पण असं इतकं मला गहिवरून आलं की यार खरंच माझी सख्खी बहीण जेव्हा जाईल किंवा काय त्यावेळेला काय त्या भावाचं होत असेल, इतकं ते छान वाक्य. तर एका त्रिलोकीने खूप छान लिहिले. काही वाक्य तर इतकी अप्रतिम आहेत की ते बोलताना खरंच खूप मजा येते. असं वाटतं क्या बात आहे, असं काहीतरी वाक्य आलं की आम्हालाही काम करायला मजा येते. प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच ठरेल असते. अरे प्रेक्षकांसाठी खूप चांगली पर्वणी ठरते. म्हणजे आत्ताच्या मी एक वेगळा पॅटर्न आहे. काय छान असं समुद्र किनारा दाखवला. आम्ही अलिबाग कोरलायला जाऊन शूट केलेलं आहे. तिथे तर काय त्याचा एक्सपिरियन्स तो फार सॉलिडच होता. म्हणजे पहिला एपिसोड आम्ही जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा मी आणि माझी सहकलाकार उर्मी जे कॅरेक्टर करते आहे ती इतकी, म्हणजे आम्ही दोघे जवळजवळ अर्धा दिवस समुद्रातच होतो. म्हणजे तिला मी मुंबईवरून आणतो असा तो सीन आहे आणि आम्ही ते बोटींनी तिला मी मुंबईवरून आणतो. अर्धा दिवस आम्ही समुद्रात होतो. पण समीर भोळेने जे काही टेक्निकने आमची ती सगळं शूट केलं आहे, आम्हाला कुठेही त्रास झाला नाही. आम्हाला कुठे असं फार आता खूप त्रास होतो आहे, अगदी आता कसं करायचं काही नाही. तो इतका रिलॅक्स आम्हाला करत होता प्रत्येक सीनच्या वेळेला. आणि तो स्वतः रिलॅक्स असतो. त्याला काय करायचं आहे त्याच्या डोक्यात कन्फर्म असतं. करायला ना की हा सीन असा म्हणजे असाच घ्यायचा, तुम्ही टेन्शन घेणं करतो, फक्त तुम्ही सांगतो तेवढं करा, ओके. आणि तो आर्टिस्टला एवढा ॲडजस्ट करतो ना की म्हणजे हॅट्स ऑफ आहेत त्याला. प्रेक्षकांना एवढंच सांगेन की तुम्ही नक्की सिरियल बघा, तुम्हाला नक्की आवडेल. गुरुवार शुक्रवार 2 दिवस आमची सिरियल आहे. रात्री 10 वाजता आहे. थ्रिलर असल्यामुळे आम्हाला रात्री 10चा स्लॉट दिला आहे. पण थ्रिलर आहे म्हणून घाबरून जाऊ नका की बापरे 10 वाजता कशी बघायची, घाबरू नका, बिंदास्त बघा. ह्याच्यामध्ये भूत खेत असं काही नाही आहे. अंधश्रद्धेला इथे वाव नाही आहे. मुख्य म्हणजे की अंधश्रद्धेवर आधारित हे सिरियल आहे तर तसंही नाही आहे. हे तुम्हाला सिरियल बघता गणित नंतर संपत येईल सिरियल त्यावेळेला नक्की कळेल आणि तुम्हाला नक्की संपताना वाईट वाटेल की नाही यार हे अजून ह्यांचे एपिसोड वाढवा असं तुम्ही सह्याद्रीला नक्की सांगाल. आणि मी एवढं सांगेन की सिरियल नुसती बघू नका, त्याच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा, जेणेकरून आम्हाला कळेल की आमचं कुठे चांगलं आहे आणि नुसतं चांगलं नाही तर कुठे वाईट आहे, कुठे चुकीचं आहे तेही आम्हाला कळा, की जेणेकरून आम्हाला ती चूक सुधारता येईल. धन्यवाद. आज जो चालणारं सिरियल तुमचं पात्र घातलं आणि प्रेक्षकांना आवाहन.
नमस्कार, माझं नाव प्रिया गमरे. अनाकलनीय ह्या सिरियलमध्ये मी बकुळाचं कॅरेक्टर करते आहे आणि ही थोडी सस्पेन्स सिरियल आहे. म्हणजे नेहमीचे जे सिरियल्स असतात मेलोड्रामॅटिक त्याच्यापेक्षा थोडी वेगळी कहाणी आहे याची. आणि माझं कॅरेक्टर म्हणजे मी मूळ ह्या गावची नाही आहे, मी बाहेरून आली आहे आणि थोडं संशयास्पद कॅरेक्टर आहे माझं. म्हणजे प्रेक्षकांना एक प्रश्नचिन्ह देऊन जाईल असं कॅरेक्टर आहे. आणि तुम्ही नक्कीच पहा. सह्याद्रीवर रात्री 10 वाजता ह्या 5 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे, दर गुरुवार आणि शुक्रवार. प्लीज पहा. त्या सहकलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे? आमच्या सिरियलमध्ये भरपूर सिनियर आर्टिस्ट आहेत, मोठे कलाकार आहेत आणि माझी ही पहिली सिरियल आहे, त्यामुळे मी बघायला गेलं तर नवीनच आहे त्यांच्यासाठी. पण कधी मला असं जाणवलं नाही की मी सिनियर्स लोकांसोबत काम करते आहे. डायरेक्टरनीही खूप सांभाळून घेतलं आणि जे कलाकार आहे त्यांच्यासोबतही खूप चांगला रॅपो झालेला आहे, चांगली बॉन्डिंग झाली आहे. म्हणजे जे आम्ही ऑन स्क्रीन करतो एक परिवारसारखं, तसंच ऑफ स्क्रीनही आम्ही एका परिवारासारखं राहतो आणि खूप गंमत-जम्मतही करतो, हसी मजाकही करतो आणि तितक्या प्रोफेशनली आम्ही कामही करतो. अच्छा, तुमचे डझनभर चित्रपट ॲक्च्युली तुम्ही केलेले आहात असं आम्हाला कळलेलं आहे. त्यातनं तुम्ही डेली सोपमध्ये येतात, तुमचा तो अनुभव आणि काय ठरवून हे केलं कसं काय? हो, मी बरेचसे चित्रपट केले. त्यामधले वात्सल्य, पुंगी प्रेमाची रिलीज झालं आहे आणि आता येणारे चित्रपट आहे मेड इन महाराष्ट्र, कला केंद्र. मी ॲक्च्युली सिरियलसाठी तयार नव्हते सुरुवातीला, पण जेव्हा समीर सरांनी मला हे कॅरेक्टर सांगितलं की सुरुवातीला हे कॅरेक्टर एकदम साधा सिंपल जातं, नंतर ट्विस्ट अँड टर्न्स आहे आणि खूप व्हेरिएशन्स आहेत या कॅरेक्टरला. आणि मी कधी सिरियल केली नव्हती आणि करायची इच्छा होती. म्हणजे एका आर्टिस्टला, एका अभिनेत्रीला प्रत्येक गोष्ट म्हणजे थिएटर असो किंवा फिल्म असो, सिरियल असो, स्टेज असो, काहीही सगळ्यांचा थोडा थोडा अनुभव घ्यायला हवा आहे असं मला वाटतं. आणि ही सिरियल थोडी वेगळी असल्यामुळे मलाही म्हणजे इंटरेस्टिंग वाटली आणि म्हणून म्हटलं चला करूया, पाहून कशी आहे. पण मस्त अनुभव मिळाला मला, खूप चांगला एक्सपिरियन्स आहे आणि कॅरेक्टरही खूप सुंदर आहे. तर प्रेक्षकांना काय आवाहन करणार? प्रेक्षक, तुम्ही आमचे मायबाप आहात, प्लीज आमची सिरियल पहा आणि खूप 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 प्रतिसाद द्या, प्रेम द्या आणि आमची सिरियल खूप हिट करा.